मी 2008 साली ठरवलं की मी बिल्डर व्हायचं, पण मला 2012 पर्यंत एकही काम मिळालं नाही. मला वाटायचं सगळ्यात सोपं काम बिल्डरचं आहे. बिल्डर म्हणजे एक फ्लॅट विकला की 2-2 कोटी रुपये मिळतात. ₹4,000 कमवणारा मी आज 500-700 कोटींचे प्रोजेक्ट करतोय, तो प्रवास पाहिला. घराच्या वाढलेल्या किमती पाहून सर एक प्रश्न पडतो की सामान्य लोकांनी स्वतःचं घर घ्यायचं स्वप्न बघायचं की नाही आजकाल? मंडळी नमस्कार. वैचारिक किड्याच्या वैचारिक गप्पांमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मंडळी, एकतारी संस्था महाराष्ट्रात परतवारी या नावाने खूप मोठे कार्यक्रम आयोजित करते आणि अभंगवाणीचे कार्यक्रम असणार आहेत. पुण्याच्या आजूबाजूच्या शहरांमध्ये पण म्हणजे नागपूर, ठाणे, दादर, सोलापूर, कोल्हापूर, चिंचवड अशा अनेक शहरांमध्ये हे कार्यक्रम होत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावरचे कार्यक्रम म्हटलं की पैशाची पण जुळवाजुळव करावी लागते, मोठा खर्च असतो आणि अशा वेळी गरज असते ती कोणीतरी पाठीशी भरभक्कमपणे उभं राहायची. तर एकतारीच्या पाठीशी जे भरभक्कमपणे उभे आहेत, बढेकर ग्रुप नातेविश्वासाचे पुण्यातील अग्रगण्य बांधकाम व्यावसायिक, तर बढेकर ग्रुपचे MD आणि चेअरमन श्री प्रवीण बढेकर सर आज आपल्यासोबत आहेत. सर खूप खूप नमस्कार. नमस्कार. वैचारिक किड्यावर स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. आज आपण मनमोकळ्या गप्पा मारू सरांसोबत. तुमच्या मनातले प्रश्न आम्ही आधीच नोट डाऊन करून ठेवलेत. बांधकाम क्षेत्र कसं असतं किंवा त्यांची जर्नी कशी राहिली आणि या सगळ्यामध्ये परतवारीकडे ते कसे आले, तर आपण मस्तपैकी गप्पा मारू. नक्की हा एपिसोड पूर्ण बघा. सर, हे जे क्षेत्र आहे बांधकाम क्षेत्र, असं म्हणतात की कोणीतरी पार्श्वभूमी लागते, काहीतरी वडील, काका, आजोबा यांचं काहीतरी पाठबळ लागतं, तेव्हा कुठेतरी तुम्ही या क्षेत्रामध्ये मोठे होता. तुम्ही अगदी सामान्य घरातून येतात, तुमचं हे फर्स्ट जनरेशन आहे या क्षेत्रातलं. तर ते सोपं होतं येणं की अवघड होतं? ती प्रवास कसा राहिला आम्हाला ऐकायला आवडेल. आमचं कुटुंब इथून 100 किलोमीटरवरती खेडेगाव आहे, आंबेगाव तालुक्यामध्ये. वडील 82 साली शिकायच्या निमित्तानं पुण्यामध्ये आले. आई-वडील दोघं आले. एक 10 बाय 10च्या रूममध्ये राहायचे. 100 स्क्वेअर फूटमध्ये राहणारा मी आज 5,000 स्क्वेअर फूटच्या घरात राहतो आहे. तो प्रवास मी पाहिला आहे. ₹4,000 कमवणारा मी आज 500-700 कोटींचे प्रोजेक्ट करतो आहे, तो प्रवास पाहिला आहे. जेव्हा मला ₹1 कुठली बँक लोन देत नव्हती, तेव्हापासून आज बँकेचे जे सिटी हेड असतील किंवा रिजनल हेड असतील, ते येऊन आम्ही तुम्हाला 10 कोटी, 50 कोटी, 100 कोटी लोन देतो, असा सगळा काळ मी पाहिला आहे. तुम्ही 2008 पर्यंत 2002 ते 8 कॉन्ट्रॅक्टरशिप करत होतात. तर असं का बरं वाटलं तुम्हाला की आपण आता बिल्डर व्हायला पाहिजे? तो अनुभव घेऊन तुम्ही कसे बिल्डर झालात पुढे? मला थोडीशी पार्श्वभूमी होती, कारण माझे वडील RCC कॉन्ट्रॅक्टर होते. साधारण पहिले एक 4 ते 5 वर्ष मी सुद्धा कॉन्ट्रॅक्टिंगचं काम केलं आणि नंतर मला वाटलं की आपण बिल्डर होऊ शकतो, कारण बिल्डरचा रोल मी त्यावेळेस साईटवरती पाहिला होता. बिल्डर यायचे, 5 मिनटं गाडीतनं उतरायचे, चक्कर मारायचे आणि परत जायचे. मला वाटायचं सगळ्यात सोपं काम बिल्डरचं आहे आणि म्हणलं मी कॉन्ट्रॅक्टर बंद करून बिल्डर सुरू करावं. पण जसा प्रवास वाढत गेला तसं लक्षात आलं की बिल्डरचं काम दिसतं तसं नसतं. लोकं एकतर्फी पाहत असतात. लोकांची भावना असते की बिल्डर म्हणजे खूप पैसे कमवणारा असतो. एक फ्लॅट विकला की 2-2 कोटी रुपये मिळतात. काहीच टेन्शन नसतं. पण जसं आता मी ह्या 20 वर्ष या व्यवसायामध्ये आहे, गेली 14 ते 15 वर्ष बिल्डर म्हणून आहे. तर बरेच खाचखळगे याच्यामध्ये आहेत, ते अनुभवले आणि ते अनुभवताना मला असं लक्षात आलं की जरी वारसा नसेल, तरी जर तुमची कष्टाची तयारी असेल, तर तुम्ही यात नक्की यशस्वी होऊ शकता. आणि आता वारसा जर असेल, तर माझी जी पुढची पिढी असेल, त्यांना तर ऑलरेडी बेस मिळालेला आहे. तर ते अजून चांगल्या या क्षेत्रात करू शकतील. म्हणजे बेस नसेल, तर पुढे जाऊच शकत नाही, तर नक्की जाऊ शकतो. फक्त कष्टाची साथ हवी. मला आठवते वाकडला माझी साईट चालू होती. इथून साधारण 20 किलोमीटरवरती आहे. सकाळी टू व्हीलरवरती जायचं, दिवसभर काम करायचं, संध्याकाळी घरी यायचं. तर तेव्हा मला 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 आठवतं मला ₹5,000 पेमेंट होता आणि माझ्या मिसेसला ₹1,500 पेमेंट होता. आणि मी आणि मामा आम्ही दोघंजणं काम करायचो व्यावसायिक एकत्र. तर माझ्याकडं 20 किलोमीटरवरची साईट असल्यामुळे माझं सगळं आर्थिक गणित बिघडायचं. मला लक्षात आलं की आता आपल्याला काहीतरी तर मोठं करायला पाहिजे. मी ठरवलं की आपण बिल्डर होऊया, पण भांडवल नव्हतं. मग सहज बसला असताना माझा एक मित्र आला. तो म्हणाला, "मी कालच जमीन विकली आहे, मला ₹20,00,000 मिळालेत आणि मी वीटभट्टी टाकणार आहे." तर मी त्याला विचारलं, आता जनरली ग्रामीण भागातले लोकं कसे असतात की पैसे असतात, पण बऱ्याचदा व्हिजन थोडं कमी असतं किंवा माहिती नसते. तर मी त्याला म्हणलं, "वीटभट्टीत किती पैसे मिळणार?" तो म्हणला, ₹20,00,000 2 वर्षांनी ₹30,00,000 होणार आहेत. तर मी त्याला म्हणलं, "मी तुला ₹40,00,000 देतो." अच्छा. म्हणजे कोणी पहिल्यांदा विश्वास ठेवला असेल त्या मित्राने ठेवला, की मला काही बेस नसताना त्याने मला ₹20,00,000 इन्व्हेस्टमेंटला दिले. त्यातनं आम्ही बाणेरमध्ये एक प्लॉट घेतला, पहिला प्रोजेक्ट केला आणि आम्हाला 2 वर्षामध्ये त्या प्रोजेक्टमध्ये ₹70,00,000 मिळाले.
म्हणजे त्याचे पैसे व्याजासहित विथ प्रॉफिट देऊनसुद्धा मला 20-25 लाख रुपये राहिले. त्यामुळे मग तो कॉन्फिडन्स डेव्हलप झाला, पैसे येत गेले आणि मग 2010 साली असं ठरवलं की आपण रिडेव्हलपमेंटमध्ये यायला पाहिजे. तर रिडेव्हलपमेंटचा फायदा असतो की टायटल क्लिअर असतं प्लॉटचं, कारण 30 वर्ष ऑलरेडी लोक राहत असतात. टायटल क्लिअर असतं, लोकेशन्स चांगले असतात, विकायला फार अडचणी येत नाही, कारण जी स्थानिक लोकं असतात तीच 10-20% एरिया विकत घेतात. त्यामुळे ठरवलं रिडेव्हलपमेंटमध्ये काम करायचं आणि मग जम बसला. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, आमचा 110चा ऑफिस स्टाफ आहे आणि एकाही प्रोजेक्टला एकही रुपया प्रोजेक्ट लोन न घेता आम्ही हे प्रोजेक्ट्स करतोय. तुम्ही खूप कमी भांडवलात व्यवसाय सुरू केला सर. कधी वाटलेलं इतकं मोठं स्वप्न आपण पूर्ण करू शकू? एवढं मोठं होईल एवढं निश्चित नव्हतं वाटलं. मी सांगतो ना, आता आम्ही 1200 लोकांची घरं बांधतोय. तर 1200 लोकांनी स्वतः राहत असलेली घरं रिकामी करून आमच्या ताब्यात दिली आहेत. तर ती जबाबदारी ती सगळ्यात मोठी आहे. म्हणजे त्याच्यापुढे दुसरं काहीच दिसत नाही सध्या. मग त्या 1200 लोकांची घरं वेळेत पूर्ण करून त्यांना राहायला पाठवणं ही सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे. आणि जसं म्हणतो ना आपण की तुम्ही सांगितलं जसं की प्रगती झाली, खूप चांगलं वाटलं, पण जबाबदारीचं भान पण तेवढंच आलं. पहिल्यांदा खूप छान वाटायचं की लांबनं बघून की अरे बिल्डर किती छान असतो, पण आता असं वाटतं की ते नुसतं दिसण्याची गोष्ट नसून ती जबाबदारी सगळ्यात मोठी आहे. जसे जसे अवॉर्ड मिळत गेले, मी सांगतो मला 15 ते 20 अवॉर्ड मिळाले असतील आत्तापर्यंत. राज्यपालांच्या हस्ते सुद्धा अवॉर्ड मिळाला, नितीन गडकरीजींच्या हस्ते मिळाला. मला तर एकदा जीवन म्हणजे वयाच्या 40व्या वर्षी जीवन गौरव पण मिळाला. मला असं वाटलं आता बास, आता आपलं रिटायर व्हायची वेळ आली आहे. पण त्याच्याच पुढच्या वर्षी ज्या शाळेमध्ये म्हणजे अभिनव शाळेत शिकलो, नेहमी लास्ट बेंचवरती बसायचो. कधीच पहिल्या बेंचवर सुद्धा बसायला सांगितलं नाही, एवढा ढ होतो. पण त्याच शाळेने मला अभिनव भूषण नावाचा पुरस्कार दिला पुढच्या क्या वर्षी. बात आहे. आणि मग परत तरुण झाल्यासारखं वाटलं. त्यामुळं स्वप्नवत आहे, पण छान आहे. आनंद वाटतो आणि समाधान वाटतं सगळ्यात महत्त्वाचं. पैसे तर तुम्हाला कुठल्या पण व्यवसायात मिळतात, नोकरी केली तरी मिळतात, व्यवसाय केला तरी मिळतात. पण ज्या लोकांच्या ज्या बेसिक 3 गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, त्यातली एक गरज आपण पूर्ण करतो ना, त्याचं खूप समाधान वाटतं. नवीन व्यवसाय जेव्हा तुम्ही सुरू केला, तुम्ही सांगितलं की 5,000 रुपये पगार होता आणि मिसेसचा 1,500, म्हणजे उणेपुणे 7,000 तुमच्या घरात येत होते. अशा वेळी चॅलेंज काय होतं व्यवसाय सुरू करताना? आर्थिक तर असणारच, पण इतर पण चॅलेंजेस काय होते? आर्थिकला कसं होतं मी तुम्हाला सांगतो. मी जेव्हा शाळेत होतो ना, तेव्हा मला पाटील सर नावाचे मुख्याध्यापक होते. ते नेहमी सांगायचे, तुम्हाला जर आयुष्यात काही करायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर तुम्ही माणसं जोडा. आज जोडलेली माणसं तुमची उद्याची असेट बनतील. आणि तो अनुभव मी व्यवसाय सुरू केल्यानं पहिल्या 1-2 वर्षामध्येच घेतला. तुम्ही जसं सांगितलं तसं पैशाची अडचण होतीच. पैसे नसताना जेव्हा व्यवसाय सुरू केला, तेव्हा मी जवळच्या 10 मित्रांना फोन करायचो. "अरे, एक प्लॉट घ्यायचा आहे, पैसे आहेत का? तुझ्याकडे किती आहेत तेवढे पाठव." तर कोणी 1 लाख, 2 लाख, 5 लाख ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे पैसे पाठवायचा. ते पैसे मिळायचे आणि तोच माणूस पुढे लोकांना सांगायचा, "अरे, ह्याच्या स्कीममध्ये फ्लॅट घ्यायचं काम चांगलं आहे." ज्यांनी पहिले फ्लॅट्स घेतलेले आहेत, म्हणजे पहिल्या प्रोजेक्टमध्ये जे फ्लॅट घेतले, त्या लोकांच्या ओळखीने माझ्याकडे 10-10 फ्लॅट गेलेले आहेत, असे अनुभव आहेत माझे. त्यामुळे जोडलेली माणसं ही सगळ्यात चांगली ॲसेट आहे असं मला वाटतं. आणि आर्थिकचं मी तुम्हाला एक माझ्या मित्राचं उदाहरण सांगतो. माझा एक मित्र होता बाबा बिराजदार नावाचा. व्यवसाय सुरू केला, मला एक प्लॉट घ्यायचा होता आणि मला 80 लाख रुपये कमी पडत होते. तर माझ्या एक मित्राला मी फोन केला, सगळ्याच मित्रांना फोन केला, "अरे किती पैसे आहेत? पैसे लागत आहेत." तर जेव्हा मी माझ्या मित्राला फोन केला, तेव्हा तो म्हणला, "तुला किती पैसे लागत आहे?" मी म्हणलं, मला तसे 80 लाख रुपये कमी पडत आहे, पण जेवढे तुला शक्य आहे तेवढेच दे." तो RTOमध्ये काम करायचा, टेम्पो चालवायचा. मला त्याच्याकडनं अपेक्षा होती की एखादा 2 लाख तो देऊ शकेल, एवढीच माझी माफामाफ अपेक्षा होती. तो म्हणाला, "तुझ्या ऑफिसमधला एक मुलगा पाठव मदतीला." माझ्याकडे इनमेन 2 जण होते ऑफिसमध्ये, मी एकाला पाठवलं. तर तुम्हाला सांगतो, त्या घरी गेला, स्वतःच्या बायकोचे सगळे दागिने, आईचे सगळे दागिने, मंगळसूत्र सोडून सगळं घेतलं, बँकेमध्ये गेला, गोल्ड लोन केलं आणि मला 17 लाख रुपये दिले. आणि माझ्या ऑफिसमधल्या मुलाला सांगितलं की हे तू प्रवीणला सांगू नको, त्याला आवडणार नाही. मग ते 17 लाखाची व्हॅल्यू आजच्या 17 करोडपेक्षा सुद्धा खूप मोठी आहे. म्हणजे मग असे मित्र सोबत होते ना, त्यामुळं मी इथपर्यंत आलो असं मला वाटतं. या क्षेत्रात तुम्ही जेव्हा आलात तेव्हा पण ऑलरेडी मोठमोठे लोक असतील, आत्ता तर आहेच. तर तेव्हा जेव्हा तुम्ही आलात तेव्हा या लोकांमध्ये एक नवीन तरुण म्हणून तुम्ही होतात. तर अशा लोकांमध्ये नाव कमवणं आणि आपली एक स्वतःची ओळख निर्माण करणं, हे तुम्ही कसं जमवलं? मी तुम्हाला म्हणजे बिल्डर क्षेत्राबद्दल सांगतो. बिल्डर क्षेत्र आहे ना, ह्यात एक मोजके ठराविक 4-5 बिल्डर्स आहेत जे पिढ्यानपिढ्या टिकलेले आहेत. ओके. नाहीतर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं असेल तर बघा, बिल्डरचा कार्यकाळ साधारण 10 ते 15 वर्षाचा असतो. आज जे फेमस बिल्डरची नावं तुम्हाला दिसतील, ते अजून 15 वर्षांनी त्यातलं एखादं दुसरं नाव राहील. तर बिल्डरचे जनरेशन चेंज होत राहतात. तर सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आम्ही सुरुवात केली, तेव्हा असं लक्षात आलं की जसं आपण सुरुवात करतोय, सुरुवातीला आपल्याला कोणी ओळखत नसतं, काम कोणी देत नसतं, कारण आयुष्यभर कमवलेलं घर ताब्यात द्यायचं असतं.
जसं भाजीची गड्डी घेताना आपण 4 ठिकाणी फिरतो, सगळ्या गोष्टींची चौकशी करतो. तसं आयुष्यभर कमवलेलं घर जेव्हा ताब्यात द्यायचं असतं, तेव्हा लोकं 1000 वेळा विचार करतात. नवीन माणसाला तर उभंच करत नाहीत. करेक्ट. ओळखीने चुकून एखादं काम मिळतं. मी तुम्हाला माझ्या आयुष्यातला प्रसंग सांगतो. मी 2008 साली ठरवलं की मी बिल्डर व्हायचं, पण मला 2012 पर्यंत एकही काम मिळालं नाही. बापरे. मग 4 वर्षांनी मी ठरवलं की आता काय करायला पाहिजे, तर मी एका बिल्डिंगमधला एक आउट हाऊस ज्याची किंमत 30च लाख रुपये होती, ते 55 लाख रुपयांना विकत घेतलं. डबल किमतीमुळं मला ते लगेच मिळालं. मग माझी एंट्री झाली. मग मी त्या बिल्डिंगमध्ये सोसायटीमध्ये सगळ्यांना सांगितलं की तुम्ही कोणाची पण ऑफर घ्या, त्याच्यापेक्षा मी तुम्हाला 5% जास्त देतो. आणि मग मला पहिलं काम मिळालं. पहिलं काम मिळालं, ते काम व्यवस्थित केलं, चांगल्या पद्धतीने केलं. ते काम जेव्हा लोकांनी पाहिलं, तेव्हा मग आजूबाजूच्या 4 बिल्डिंग मिळत गेल्या आणि मग तो सेटअप बसत गेला आणि मग ती जर्नी आता 14 वर्ष चालू आहे. त्या प्रोजेक्टमध्ये फार फायदा झाला नाही, पण त्या प्रोजेक्टमुळं माझ्या बिल्डरपणाची सुरुवात झाली. आणि आज त्याच बिल्डिंगमध्ये म्हणजे आमची पद्धत सांगतो, प्रत्येक बिल्डिंगमध्ये आम्ही 1 किंवा 2 फ्लॅट ठेवतो आठवण म्हणून, कारण त्या लोकांशी कनेक्ट राहतो. नाही नाही, हे मी पहिल्यांदा ऐकतोय. काय प्रकरण आहे? आम्ही जेवढे प्रोजेक्ट करतो, त्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आम्ही 1 किंवा 2 फ्लॅट स्वतःचे ठेवतो. ओके. जेणेकरून जो जुनी जी काही लोकं असतात त्यांच्याशी आपली नाळ जोडलेली राहते. हो. सोसायटीच्या मीटिंगच्या निमित्ताने दर वर्षात एकदा त्या बिल्डिंगमध्ये जाणं होतं. आपला कनेक्ट तसाच राहतो आणि ज्या नातेविश्वासाच्या टॅगलाईनवर आम्ही व्यवसाय सुरू केला होता, तर तो विश्वास खरंच अजून आहे का, हे आम्हाला त्या लोकांकडनं कळतं. या प्रवासात बायकोचा जो सहभाग होता किंवा पाठीशी उभी होती, तो कसा होता? निश्चितपणे होता आणि आजही आहे. आजही घर म्हणजे मी म्हणतो ना, माणूस बाहेर कधी काम करू शकतो तेव्हा तो घरातनं सॅटिस्फाईड, व्यवस्थित, समाधानी असेल तर, आणि घरात लक्ष द्यावं लागत नसेल तर. म्हणजे आता आजची म्हणजे मी तुम्हाला सांगतो, माझ्या घरात माझी मुलं, आता मुलगी माझी 18 वर्षाची झाली, तर 18 वर्षातले मला तिच्याबरोबर घालवलेले 18 दिवस पण आठवत नाही. म्हणजे व्यवसायाच्या व्यापामध्ये घराकडे पूर्ण दुर्लक्ष झालं. मुलांकडे वेळ द्यायला म्हणजे मुलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. बायकोने ती घरातली पूर्ण जबाबदारी म्हणजे आई-वडील, ती स्वतः आणि दोन्ही मुलं सगळ्यांची जबाबदारी तिने घेतली. मला फक्त पालक सभेला जायचं एवढंच काम ठेवलं. बाकी घरामधनं पूर्ण सपोर्ट मिळाला. घरची एक बाजू तिने पाहिल्यामुळे मला बाहेरचं सगळं पाहता आलं. त्यामुळे त्यांचं निश्चित आहे. माझ्या आई-वडिलांचं खूप जास्त योगदान आहे. म्हणजे माझे वडील मी तुम्हाला सांगतो, आजसुद्धा रविवारी दिवसभर काम करतात. म्हणजे मी जेव्हा पास आऊट झालो तेव्हा पहिलं ठरवलं की मी फक्त सोमवार ते शनिवार किती पण काम करेल, रविवारी काम करणार नाही. पण ते आजसुद्धा, त्यांचं वय आज 67 आहेत, आजसुद्धा रविवारी दिवसभर काम करतात आणि माझ्याच 4 साईट्स पाहतात. त्यामुळे तो एक दिलासा राहतो की वडील साईटवर आहेत म्हणल्यावर मी ऑफिसमध्ये काम करू शकतो. तर कुटुंबाची पूर्ण साथ आहे, त्याशिवाय ते शक्य नाही. मित्रांची साथ आहे, ऑफिस स्टाफची साथ आहे, बरेचसे वेल विशर आहेत. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की घरच्यांचं सोनं मला नकळत गहाण ठेवून मला व्यवसायाला मदत करणारे लोक आहेत. असे मित्र असल्यामुळे इथपर्यंत आलो. एक बिल्डर म्हणून जेव्हा तुम्ही फ्लॅट हँडओव्हर करता एखाद्याला, तर असा कुठला प्रसंग आहे की यावेळी मला खूप समाधान वाटलं बाबा की मी या क्षेत्रात आलेलो आहे? तर मी एक स्वरगंध नावाचा प्रोजेक्ट केला. त्याच्यामध्ये एक हँडिकॅप मुलगा होता आणि त्याला फ्लॅट घ्यायचा होता आणि त्याने आयुष्यभर म्हणजे त्याने आयुष्यभर त्यांनी एक रुपया साचवून त्याच्याकडे फक्त 22 लाख रुपये होते आणि माझ्या फ्लॅटची किंमत 75 लाख रुपये होती आणि तो 75 लाखाचा फ्लॅट मलाच 65 लाखामध्ये पडत होता. 10 लाख माझा प्रॉफिट होता. तर तो मुलगा व्हीलचेअरवरती फ्लॅट घ्यायला आला आणि तो मुलगा आल्यावर मला आधी त्याच्याकडे बघून वाटलं की चला बाबा 2-5 लाख अजून कमी करावे पाहिजेत. पण जेव्हा त्यांनी त्याची कहाणी सांगितली ना, दिवसभर कबड्डीच्या 200 मुला-मुलींना खेड्यातनं आलेल्या फ्रीमध्ये प्रशिक्षण देतो आहे. हे जेव्हा मी सगळं पाहिलं ना, तेव्हा मी त्याला 22 लाख रुपयामध्ये फ्लॅट दिला. माझं 50 लाख नुकसान झालं. मग जो मुलगा स्वतःकडे काही नसताना 200 लोकांना फ्रीमध्ये शिकवू शकतो, त्याचं आपण काहीतरी त्याला मदत केली तर ती कधीच न विसरण्यासारखी आहे. त्यात मला पैसे नाही मिळाले, पण त्यांनी मला एक नवीन ऊर्जा मिळाली की मी अजून 10 प्रोजेक्ट करू शकेल. तर एक क्युरिओसिटी म्हणून एक प्रश्न आहे मला की बडेकरांनी आत्तापर्यंत विकलेला सगळ्यात महाग फ्लॅट कुठला आणि सगळ्यात स्वस्त फ्लॅट कुठला? सगळ्यात स्वस्त फ्लॅट म्हणजे महाग फ्लॅट मी स्वस्त करून विकला, तो मगाशी मी तुम्हाला सांगितला, तो 22 लाख रुपयांमध्ये विकला. आणि सगळ्यात महाग फ्लॅट मी विकलेला 3.5 करोड रुपयाचा आहे आत्तापर्यंत. आणि ज्याने घेतला ते ऑस्ट्रेलियामध्ये असतात आणि त्या माणसाने माझ्याकडे 4 फ्लॅट घेतलेत सेम कॅपॅसिटीचे. तो माझ्याकडे सगळ्यात फ्लॅट विकलेला आहे. माझ्या पैशापेक्षा आहे ना, कुणाला फ्लॅट विकतो म्हणजे आम्ही बऱ्याचदा आमचं प्रॉफिट मार्जिन 10 ते 15% असतं. पण काही असे केसेस आहेत म्हणजे जिथं जर कोणी ज्याचा समाजाला काही उपयोग होत असेल, असे घटक असतील, म्हणजे शिक्षक असतील, पोलीस अधिकारी असतील,
अपंगांची संस्था चालवणारे कोणी असतील किंवा समाजसेवा करणारे असे जर काही लोक असतील, आम्ही जेव्हा ह्या लोकांना फ्लॅट विकतो ना, तर तो आम्ही ना नफा ना तोटा ह्या तत्वावरती विकतो. मग त्यात आम्ही एकही रुपया ठेवत नाही. जे डॉक्टर्स सिनियर सिटिझनची सेवा करतात, आता म्हणतो काही वृद्धाश्रम आहेत, तिथं काही डॉक्टर्स आहेत, ₹1 मोबदला घेऊन काम करतात. असे पण लोक मी पाहिलेले आहेत. मग असे काही लोक असतील तर त्यांना आम्ही ना नफा ना तोटामध्ये फ्लॅट विकतो. माझ्या मते स्वस्त महागपेक्षा हे जे लोक आहेत ना, ह्यांना फ्लॅट देण्यामध्ये जास्त आनंद. म्हणून ते तुमचं नातं-विश्वासाचं हे जे टॅगलाईन आहे, त्याला तुम्ही अजूनही धरून आहात. नातं-विश्वासाच्या टॅगलाईनबद्दल मी सांगतो. माझे एक मित्र आहेत विनोद सातव, त्यांच्या मिसेस रश्मी सातव. त्यांनी मला ते दिलेली टॅगलाईन आहे. व्यवसाय सुरू केला तर प्रत्येकाची काही ना काही टॅगलाईन होते. तर मी त्यांना बोलवलं की टॅगलाईन हवे, तर त्यांनी मला 40 टॅगलाईन काढून दिल्या. त्यातली जेव्हा मी ते वाचलं, नातेविश्वासाचे मला जास्त चांगलं वाटलं. ते म्हणले, "सर तुम्ही हे घेताय ठीक आहे, पण ह्याच्यात खूप जबाबदारी आहे. म्हणजे ही रेग्युलर टॅगलाईन वेगळी आणि ही टॅगलाईन वेगळी. ही तुम्हाला म्हणजे तुम्हाला 24 तासात प्रत्येक मिनिटाला तुम्हाला हे जपावं लागेल." तर मी म्हटलं, "नाही, आपल्याला त्या बेसवरच व्यवसाय करायचा आहे, आपण ते करू." सर सध्या रिडेव्हलपमेंटचं खूप पेव फुटलं आहे. 25 वर्षानंतरचं पुणे तुम्ही कुठं बघताय? पुण्याला जसं आपण ॲक्च्युली हा बिल्डरला नाही विचारायला पाहिजे प्रश्न, कारण खरंच पेव फुटलेलं आहे. आता मी तुम्हाला माझंच उदाहरण सांगतो. आम्ही जेव्हा टेनिस खेळतो सकाळी, तर शेजारीच एक स्कीम सुरू झाली आहे. त्यांचे 4 पोकलेनच्या मशीन सकाळी 6ला स्टार्ट होतात. धडधड, धडधड आवाजामध्येच आम्ही टेनिस खेळतो. तो तासभर मला कळतं की अरे तासभर मला टेनिस खेळताना इतका त्रास होतो आहे. तर जिथं माझ्या साईट चालू आहे, तिथं 1-1 वर्ष 7-7 पोकलेन चालू आहेत. तर आजूबाजूच्यांना किती त्रास होत असेल. पण हा त्रास ह्या 2-5 वर्षापुरता असेल. कारण लोकांना पुढे परत 50 वर्षाची, जशी जुने घरांचं लाईफस्टाईल 30 ते 40 वर्ष होतं. आता जी आम्ही घरं बांधतोय ना सगळेच बिल्डर, त्याचं लाईफस्टाईल 70 ते 80 वर्ष आहे. त्यामुळे लोकांना हे 2-5 वर्षांनी आपल्याकडे कसं ट्रेंड आहे, माझी बिल्डिंग डेव्हलपमेंट गेली की मग शेजारच्याला वाटतं अरे आता माझी घ्यायला पाहिजे. तर मी एखादी गाडी घेतली की तुम्हाला वाटणार तुम्ही गाडी घ्यायला पाहिजे. तिसऱ्याला वाटणार अरे मी गाडी घ्यायला पाहिजे. तसं आता ही गेली बिल्डिंग डेव्हलपमेंट आणि ही नाही गेली अशी चर्चा असते. त्यामुळे हे 5 ते 10 वर्ष डेव्हलपमेंटसाठी खूप चांगले आहेत. पण पुढचा काळ जो आहे ना, पुढच्या काळात मग कोथरूड थोडंसं शांत होऊन जाईल आणि जो बावधान जो एरिया आहे आत्ता, जो डेव्हलप होत आहे, तिथे डेव्हलपमेंट स्टार्ट होईल. सर माझ्या माहितीनुसार रूफटॉप ही कन्सेप्ट कोथरूड आणि पुण्यामध्ये बडेकर ग्रुपने आणली आहे. तर बडेकर ग्रुपचं ड्रीम प्रोजेक्ट काय? पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की रूफटॉप गार्डन ही कन्सेप्ट पुण्यामध्ये पहिल्यांदा आम्ही आणलेली आहे. तसेच एक रिक्रिएशन फ्लोअर नावाची एक कन्सेप्ट आहे. डेव्हलपमेंटमध्ये काय होतं, अम्युनिटीज देता येत नाहीत. म्हणजे आउटसाईडला जेव्हा प्रोजेक्ट करतो तेव्हा खूप जागा उपलब्ध असते. मग तिथे गार्डन देता येतं, स्विमिंग पूल देता येतं, क्लब हाऊस देता येतं. तर सिटीमध्ये ते देता येत नव्हतं. डेव्हलपमेंटमध्ये रेट आम्ही भरपूर घ्यायचो, पण लोकांना सुविधा देऊ शकत नव्हतो. तर आता नवीन जे UDCPR आले 2017 साली, त्याच्यात एक नवीन अमेंडमेंट आलेली आहे. त्यांनी रिक्रिएशन फ्लोअर नावाची एक कन्सेप्ट आहे. जी सगळ्यात त्याच्यामध्ये काय होतं, एक फ्लोअर आपल्याला फ्री ऑफ FSI मिळतं. त्याचा FSI कन्झ्युम होत नाही. मग तिथे आम्हाला फक्त कन्स्ट्रक्शन कॉस्ट एवढाच खर्च असतो. ते कुठे मिळतं की जी बिल्डिंग 13 मजलीपेक्षा मोठी असेल. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की माझ्या 23 मधल्या 18 बिल्डिंग 13 फ्लोअरपेक्षा मोठ्या आहेत. त्यामुळे त्या सगळ्या फ्लोअरला आम्ही रिक्रिएशन फ्लोअर नावाची कन्सेप्ट देतो आहे. त्याच्यामध्ये स्विमिंग पूल सोडून सगळ्या अम्युनिटीज आम्ही देऊ शकतो. म्हणजे आम्ही गार्डन दिलेलं आहे, क्लब हाऊस दिलेलं आहे, त्याच्यानंतर लायब्ररी दिलेली आहे, किड्स एरिया दिलेला आहे, जिम दिलेली आहे, योगा रूम दिलेले आहेत. एक 50 ते 100 लोकांचा कार्यक्रम होईल असा एक हॉल पण दिलेला आहे त्या लोकांसाठी. तर ही जी कन्सेप्ट आहे रिक्रिएशन फ्लोअर, ही सुद्धा पुण्यामध्ये फर्स्ट टाईम आपण आणलेली आहे. 2 आम्ही नवीन कन्सेप्ट आता आणतो आहे. एक म्हणजे व्हर्टिकल गार्डन नावाची आमची एक कन्सेप्ट आहे. आम्ही एक 22 मजली बिल्डिंग करतो आहे. त्याला पूर्ण व्हर्टिकल गार्डन आहे. म्हणजे आता जनरली बाहेरनं आपण सगळे पिलर्स पाहतो. त्याच्याऐवजी तुम्हाला ग्रीनरी दिसेल सगळीकडे. त्याचा तो आम्ही पुढच्या वर्षी मार्चमध्ये लॉन्च करतो आहे. आणि कोथरूडमधला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट 850 फ्लॅटचा प्रोजेक्ट आम्ही कर्वेनगरमध्ये चालू करतो आहे. नदीला लागून आहे. 850 फ्लॅट्स आहेत. 10 लाख स्क्वेअर फूटचा एकाच ठिकाणी प्रोजेक्ट आहे. तिथं आम्ही सगळ्या अम्युनिटी देतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही एक 100 युनिट असे काढतो आहे की जे सिनियर सिटिझन्स असतात. जनरली आपण सिनियर सिटिझन्सला आपण वृद्धाश्रमामध्ये ठेवतो किंवा आता अथश्रीसारखे काही प्रकल्प सुरू आले आहेत. तर आम्ही तो त्याच्यामध्येच देतो आहे. तर आम्ही एक टॉवर त्याच्यामध्ये असं करतो आहे की जिथं आम्ही डॉक्टरपासून सगळ्या सुविधा देतो आहे. तर तो आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. साधारण मार्च-एप्रिल 2025ला तो स्टार्ट होईल. 3 वर्ष चालेल आणि तिथे 3,500 लोकं राहायला येतील. 850 फ्लॅटचा जो प्रोजेक्ट आहे. प्लस 100 होम्स फक्त सिनियर सिटिझनसाठी असा प्रोजेक्ट. क्या बात आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला त्या प्रोजेक्टसाठी. सर पुणे सांस्कृतिक शहर आहे. तिथे खूप कार्यक्रम होत असतात. जेव्हा आम्ही बॅनर बघतो ना कार्यक्रमांचे, तेव्हा बडेकर ग्रुपचं तिथे सौजन्य असतंच. तर का बरं, म्हणजे तुम्हाला पण कलेची आवड आहे? आवड सुरुवातीला नव्हती. व्यवसाय सुरू केला तेव्हा असं लक्षात आलं की माझा जो फ्लॅट घेणारा क्लायंट बेस आहे ना, तो सगळा 55-60 प्लस आहे.
आणि सगळे वैचारिकदृष्ट्या एकदम हुशार एक्सपिरियन्स लोक आहेत. मग ह्यांना काय आवडतं, तर माझे मार्केटिंग कंपनीला ज्यांना सगळं माझं मार्केटिंग ब्रँडिंग पाहतात, स्वाती पाटील मॅडम म्हणून आहेत, त्यांचे स्वतःची पण कंपनी आहे त्यांची. मी त्यांना विचारलं की आपण काय करायला पाहिजे, तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही असे कार्यक्रम करा जे तुमच्या क्लायंट बेसला आवडतील. मग आम्ही ठरवलं एक 7 वर्षापूर्वी पहिलं की आपण शास्त्रीय कार्यक्रम स्पॉन्सर करूया. स्पॉन्सरशिप केली. पहिला कार्यक्रम होता. स्पॉन्सर असल्यामुळे पहिल्या सीटवर बसवलं. कधीच शास्त्रीय कार्यक्रम ऐकला नव्हता आणि समोर 10 फुटावर ऐकायचा आहे. उठून पण जाता येत नव्हतं. काहीच कळत नव्हतं. पण मुख्य प्रायोजक असल्यामुळे बसावं लागलं. मग पहिला दिवस गेला. दुसऱ्या दिवशी लक्षात आलं की आता आपल्याला असंही बसायचं तर मग ऐकूया. मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जेव्हा पूर्ण कार्यक्रम ऐकला थोडं थोडं कळायला लागलं. म्हणजे ते म्हणतो ना आपण राग किंवा ह्या गोष्टी, म्हणजे मला राग म्हणजे काय की एखाद्यावर चिडणं एवढंच माहिती होतं. तोपर्यंत दुसरं काही माहीत नव्हतं. पण जेव्हा 1-2 कार्यक्रम स्पॉन्सर केले ना आणि जेव्हा ते स्वतः अटेंड केले, कारण आयुष्यात कधी प्रसंग आला नव्हता शास्त्रीय संगीत ऐकायचा. तर ह्याच्या निमित्ताने जेव्हा ऐकले तेव्हा व्यवसायाला तर फायदा होतच होता, कारण तेच क्लायंट बेस होतं, तो फायदा होत होता. मग स्वतःला आवड निर्माण झाली. त्यानंतर आम्ही खूप कार्यक्रम केले. म्हणजे आम्ही तुम्हाला मी महेश काळेंचे खूप कार्यक्रम केले आहेत, राहुल देशपांडे यांचे केले आहेत, अभंगवारीचे आम्ही सलग 5 ते 6 वर्ष कार्यक्रम केले आहेत. नंतर माझे जे मित्र आहेत मुरलीधर मोह, त्यांचा कोथरूड सांस्कृतिक महोत्सव व्हायचा दरवर्षी इथे. त्याला 10,000 ते 15,000 लोकं असायचे. मग ते पण आम्ही दरवर्षी स्पॉन्सर करायचो. म्हणजे असे सगळे कार्यक्रम, म्हणजे बाहेर देशात पण कार्यक्रम करायची सवय लागली. त्यांना फ्लॅट्स पण जात होते. आम्ही स्वतः कार्यक्रम अटेंड करत होतो. आम्हालाही आनंद होत होता आणि मग आता आवड निर्माण झाली. मी सांगतो काय की मी रोज संध्याकाळी जाताना 8 ते 9 1 तास गाणी ऐकतो. तर गाणी कुठली ऐकतो? शास्त्रीय संगीत ऐकतो. हे सगळे कार्यक्रम स्ट्रेस बस्टर म्हणून खूप उपयोगी पडतात आणि त्यामुळे ती आवड निर्माण झाली. आणि मी तुम्हाला इथनं पुढे पण सांगतो, असा एकही कार्यक्रम नसेल, अगदी एखादा कार्यक्रम नसेल की ज्याला बडेकर ग्रुप सोबत नसेल. बाकी जेवढे कार्यक्रम पुण्यामध्ये होतात त्या सगळ्यामध्ये आम्ही सहभाग असतो, आमचा फुल ना फुलाची पाकळी म्हणून. आणि नुसता आर्थिक सहभाग नसून ते सगळे कार्यक्रम मी स्वतः अटेंड पण करतो. पण जो आता वारीचा जो कार्यक्रम घेत आहोत, परत वारी, तो आम्ही 7 शहरांमध्ये घेत आहोत, 7 ठिकाणी घेत आहोत. मला स्वतःला अभंगाची फार आवड आहे आणि 7ही कार्यक्रम नुसते आर्थिक पाठबळ न देता आम्ही 7ही ठिकाणी जाऊन स्वतः अनुभव पण घेणार आहोत. आणि तुम्हाला पण माझी विनंती राहील तुमच्या माध्यमातून की सगळ्यांनी ते कार्यक्रम पाहावेत, आवर्जून पाहावेत. सर, आजकाल अनेक ग्राहकांची तक्रार असते की आमची बिल्डरकडून फसवणूक होते. तर एक बिल्डर म्हणून तुम्हाला काय वाटतं की का बरं ही फसवणूक होत असावी? पूर्वीच्या काळी असं व्हायचं, असे काही अनुभव आम्ही स्वतः पण घेतलेले आहेत. पूर्वी काय व्हायचं, जेव्हा बिल्डर स्कीम करायचे ना, तेव्हा जेव्हा एखादा फ्लॅट जायचा, कोटभर रुपये मिळायचे. वास्तविक जेव्हा बिल्डरला कोटभर रुपये मिळतात ना, तेव्हा त्यातले स्वतःचे फक्त 10 लाख रुपये असतात. प्रॉफिट मार्जिन 10 ते 15% असतात. पण जुने बिल्डर काय करायचे, ते पैसे आले की मग बायकोला सोनं कर, एखादी फॉर्च्युनर घे, कुठेतरी दुसरीकडे जागा घे. त्या प्रोजेक्टसाठी पैसे ते वापरले जात नव्हते. त्याच्यामुळे बरेचसे प्रोजेक्ट अर्धवट राहायचे. प्रोजेक्ट रखडायचे. 2 वर्षांनी पोझिशन सांगितलं असायचं, 8-8, 10-10 वर्ष पोझिशन मिळत नव्हतं. ह्या मेजर अडचणी यायच्या. पण जेव्हा रेरा कायदा आला, रेरा नावाचा एक कायदा आला 2017मध्ये, त्याच्यामध्ये काय रूल आहे की एखादा फ्लॅट मी विकला तर त्या प्रोजेक्टमध्ये आलेले समजा ₹100 आले असतील, त्यातले 30च रुपये मी वापरू शकतो. ₹70 ब्लॉक अकाउंटला जातात. ₹70 त्या साईटसाठीच वापरावे लागतात. त्याच्यासाठी मला आर्किटेक्टचं पत्र, वकिलांचं पत्र, CNचं पत्र द्यायला लागतं की माझे 4 स्टेज कंप्लीट झाले आहेत. मग ते ब्लॉक अकाउंटमधले पैसे बँक रिलीज करते. त्यामुळे आत्ता गेल्या 5-6 वर्षांमध्ये हे जे फसवणुकीचा प्रकार होता, तो अगदी 1 ते 2% आलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की बिल्डर नाही, बरेचदा ग्राहक पण त्याला कारणीभूत असतात. बरेचदा ग्राहक काय करतात, एक फ्लॅट बुक करतात, 5-10 लाख रुपये निगोशिएशन करतात. ₹100चा फ्लॅट ₹70-80मध्ये फायनल करतात. 2-5 लाख रुपये टोकन देतात आणि मग दुसरीकडे अजून 4 ठिकाणी शोधत बसतात. आणि मग दुसरीकडे जर तो अजून स्वस्तात मिळाला ना, मग इकडे येऊन परत पैसे मागत बसतात. बरं, जेव्हा बिल्डरने तो फ्लॅट विकला असतो तेव्हा त्याकडे ऑलरेडी 4 कस्टमर असतात. पण तो 4 कस्टमर सोडून ह्या कस्टमरला विकलेला असतो. हा जेव्हा परत 6 महिन्यांनी येतो की मला तर दुसरीकडे स्वस्त मिळतं, तुम्ही विका. आणि जेव्हा बिल्डर नाही म्हणतो तेव्हा मग तो सांगायला सुरुवात करतो, मग कामाची क्वालिटीज खराब आहे किंवा असंच आहे, वेळेतच होत नाही. रेरा कायदा जसा सर्वसामान्य लोकांसाठी चांगला आहे ना, तसं कायदा बिल्डरांसाठी सुद्धा चांगला आहे. आता जर एखाद्या कस्टमरने असा फ्लॅट कॅन्सल केला तर त्याला रेरामध्ये जाऊन तो फ्लॅट कॅन्सल करावा लागतो. डायरेक्ट बिल्डरकडनं तो कॅन्सल करता येत नाही. त्यामुळे बुकिंग झालं की तो ब्लॉक होतो. जसं बिल्डरसाठी फायदेशीर आहे तसं कस्टमरसाठी सुद्धा ते फायदेशीर आहे. आणि पूर्वी प्रोजेक्ट लोन बँक द्यायच्या, तर हवेतल्या बांधकामावर सुद्धा लोन द्यायच्या. म्हणजे ते एखाद्या बिल्डिंगचा प्लॅन पास केला 10 मजलीचा, तो वरच्या 7व्या, 8व्या, 9व्या, 10व्या मजल्याच्या प्लॅन बघून डिस्बर्समेंट बँक द्यायचे. आता बँक तसं करत नाहीत. आता साईट व्हिजिट करतात
आणि सोसायटीची NOC घेतात, मग बँक लोन देतात. त्यामुळे आता लोन्समध्ये जी गडबड व्हायची ती पण कमी झालेली आहे आणि फसवणुकीचे प्रमाण मला नाही वाटत आता काही राहिले असते. तरी नवीन घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी काही टिप्स द्याल की बिल्डरकडून फसवणूक होऊ नये म्हणून तुम्ही या गोष्टी त्याच्यात तपासावं? नवीन घर घेणाऱ्यांसाठी मी एकच सांगेल की बिल्डरची कॅपॅसिटी पहा, तो खरंच बिल्डर प्रोजेक्ट पूर्ण करण्यासारखा आहे का, एक सगळ्यात महत्त्वाचं. आणि रेरावरती तो प्रोजेक्ट तपासा. रेरावरती प्रोजेक्ट पहा, तो खरंच बिल्डिंगचा प्लॅन पास आहे का, टायटल क्लिअर आहे का. ज्या बिल्डरकडे घर घेत आहे त्यांनी ह्याच्या आधी 4 तरी बिल्डिंग केल्या आहेत का. म्हणजे बिल्डरची विश्वासार्हता तर पाहिलीच पाहिजे. बिल्डरवर कर्ज किती आहे ते पण. जेव्हा मी तर डेव्हलपमेंटमध्ये काम करत असल्यामुळे मी ते सांगतो. जेव्हा एखादा प्रोजेक्ट तुम्ही देता दुसऱ्या बिल्डरकडे घरं बांधायला, तेव्हा बिल्डरवर आत्ता किती कर्ज आहे, तो खरंच प्रोजेक्ट पूर्ण करू शकतो का, त्याची आर्थिक कॅपॅसिटी आहे का. बऱ्याचदा आर्थिक कॅपॅसिटी असते, पण बाकी मॅनपॉवर आहे का, टेक्निकॅलिटी आहे का, ह्या गोष्टी जशा इकडे पाहिल्या पाहिजेत ना. तसं फ्लॅट घेताना फक्त टायटल क्लिअर आहे का, प्रोजेक्टवर लोन आहे का, आणि जो मी फ्लॅट घेतला आहे तो आधी ऑलरेडी कोणाला विकलेला आहे का. त्यामुळे आता आणि आत्ताचे सगळेच बिल्डर, म्हणजे पुण्यातले जेवढे बिल्डर काम करतात सगळ्या बिल्डरांचं काम चांगलं आहे. क्या बात आहे. आपण जो फ्लॅट घेतो त्याची लोकॅलिटी असेल किंवा त्याचा कार्पेट एरिया वगैरे हे सगळं बघितलं जातं, पण एक चांगला बिल्डर असणं पण ग्राहकांसाठी किती महत्त्वाचं आहे? क्वालिटीसाठी महत्त्वाचं आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं ना की एखादा नळ असतो, एखादा प्लंबिंग फिटिंग असतं, बिल्डर लिहून देतात आम्ही जॅग्वारचा नळ देऊ, तो 100 रुपयाला पण मिळतो आणि तो 10,000 रुपयाला पण मिळतो. किंवा बरेचदा काय होतं, बिल्डर जर टेक्निकॅलिटी नसेल किंवा मानसिकता चांगली नसेल तर कन्स्ट्रक्शन कॉस्ट 100-200 वाचवण्यासाठी मटेरियलमध्ये ॲडजस्टमेंट करतात. तर ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे बिल्डर असे ज्यांचे ऑलरेडी, म्हणजे असं नाही की पहिल्या जो सुरुवातीलाच बिल्डिंग बांधतो ज्याचं पहिलंच काम आहे त्याच्याकडे कोणी फ्लॅटच घेऊ नये का, तर असं काही नाही. फ्लॅट निश्चित घ्यावेत, फक्त कामाचा दर्जा पाहून घ्यावेत. आणि मी सांगतो की आम्ही तर असं ठरवतो की ज्या घरात मी स्वतः राहू शकतो तेच घर विकायचं. वस्तू विकण्यापेक्षा आपण वास्तू विकतो हे कायम भान ठेवायचं आणि त्या पद्धतीने व्यवसाय करायचा. तुम्ही एकदा ठरवलं ना की माणूस स्वतःला तर फसवू शकत नाही, मी ह्या मताचा आहे. मी दुसऱ्याला फसवेल, पण माझ्या मनाला माहिती नाही मी चुकलो आहे. तर माझ्या मनाला जोपर्यंत वाटत नाही की हे घर चांगलं झालं, ह्यात मी राहू शकतो, तेच घर आम्ही तरी विकतो, ही आमची टॅगलाईन आहे. घराच्या वाढलेल्या किमती पाहून सर एक प्रश्न पडतो की सामान्य लोकांनी स्वतःचं घर घ्यायचं स्वप्न बघायचं की नाही आजकाल? मला पण हा प्रश्न पडायचा. घर घ्यावंच सामान्य, कोणीतरी स्वतःला राहण्यासाठी एक तरी घर हवं. मग जनरली काय होतं, जिथं जे आपल्याला परवडतं आहे त्या रेंजमध्ये एक घर घेऊन ठेवावं. राहण्यासाठी घर घ्यावं, इन्व्हेस्टमेंटसाठी घेऊ नये. आता मी मला समजा मी आज आहे, मला समजा एक 50,000 रुपये पगार असेल, तर मी इथे 2 कोटीचं घर घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. पण मी बावधानला 60 ते 70 लाखात घर मिळतं. मग मी आज बावधानला 60 ते 70 लाखात घर घ्यायला पाहिजे, कारण 5 ते 10 वर्षांनी ते घर 2 कोटी रुपयाला होणार आहे. मग ठीक आहे, आज मला ते आज कदाचित लांब वाटेल शहर माझ्या इथून 5 किलोमीटर, पण माझ्या मुलांना ते लांब नाही वाटणार. तर राहण्यासाठी माणसाने हक्काचं घर घ्यावं. किमती तर कमी होतील असं मला वाटत नाही, कारण बाकी वाढत चालेल. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आता 12,000 म्हणजे 2-2 कोटीला घर, पण 2 कोटीमध्ये 1,80,00,000 खर्चच आहे. सगळ्या बाकी मटेरियलच्या किमती वाढत चालल्या आहेत, कॉर्पोरेशनचे टॅक्सेस वाढत चालले आहेत. त्यामुळे असं काही नाही की बिल्डर 2 कोटीला घर घेतो मग त्याला 1-1.5 कोटी रुपये मिळतात, असं नाही आहे. व्यवसायासारखंच आहे. त्यामुळं कुठेतरी हक्काचं घर असावं, रोज शांतपणे आपण ज्याच्यासाठी काम करतो आहे, एक तरी हक्काचं घर असावं. भले ते आपल्या बजेटमध्ये छोटं असावं, पण एक स्वतःचं घर असावं आणि ते 5-10 किलोमीटर अंतरावरती असावं, जिथून सगळ्या सुविधा आहेत. आता आम्ही असे पण घरं करतो. आम्ही तुम्हाला सांगतो, इथनं एक 10 किलोमीटरवरती, मी कोथरूड सिटीपासून आमचा एक भुगावला एक प्लॉट आहे. तिथे आम्ही 25 लाखामध्ये 2 BHK आणि 40 लाखामध्ये 3 BHK ही कन्सेप्ट आणतो. कॉम्पॅक्ट घरं. पण जो इथं नाही घेऊ शकत ना, इथनं 20 मिनटावरती आहे, पण किमतीत 4 पट फरक आहे. मग तिथे माणूस घर घेऊ शकतो. सर खूप छान गप्पा झाल्या. थँक्यू सो मच. खूप तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली खुरास. मंडळी, आज आम्ही प्रवीण बडेकर सरांना ज्या निमित्ताने भेटलो होतो त्या निमित्त आहे परतवारीचं. परतवारी नावाचा अभंगवाणीचा कार्यक्रम तुमच्याही शहरामध्ये होणार आहे. चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, दादर, ठाणे आणि नागपूर. तर तुम्हाला जायचंच आहे कार्यक्रमाला. सर पण स्वतः असणार आहे, मी पण असणार आहे. कार्यक्रम मिस करू नका, कारण इतक्या दिग्गज कलाकारांना आपल्याला ऐकायला मिळत नाही आणि त्यांच्या तोंडून अभंगवाणी ऐकणं हा एक मला वाटतं की सुवर्णकांचन योग आहे. त्यामुळे कार्यक्रम अजिबात मिस करू नका. सर तुम्ही आलात, तुमचे आभार आहेच. सर, प्युअर एलिमेंट्स नावाचा एक कॉस्मेटिक ब्रँड आहे. मंडळी, प्युअर एलिमेंट्स नावाची एक कंपनी आहे की जे आयुर्वेदिक प्रोडक्ट बनवतात, कॉस्मेटिक्स. तर हा एक खूप सुंदर प्रोडक्ट आहे. शास्त्रीय संगीतातली जेवढे राग आहेत ना, त्यांच्या रागांवर आधारित त्यांनी फ्रॅग्रन्सेस बनवलेत. तर सर, हा यमन रागाचा फ्रॅग्रन्स आहे जो मनाला शांत आणि आपलं चित्त एकदम गंभीर करतो. तर हा खूप
छान प्रॉडक्ट सरांना त्यांनी आज गिफ्ट दिलंय. गिफ्टिंग पार्टनर आहेत ते आपले सगळ्या शहरांमध्ये. तर तुम्ही नक्की वापरा आणि Yes, आम्हाला सांगा कसा वाटला. थँक्यू. मंडळी, परतवारी कार्यक्रम बघायला तुम्ही तर जाणारच आहात. तिकिटाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. वैचारिक किडावर वैचारिक गप्पा तुम्ही कायमच बघत असता. तुम्हाला नवीन नवीन कुठले विषय अजून बघायला आवडतील हे मला नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा आणि कार्यक्रमाला नक्की या. भेटूया वैचारिक किडाच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.